विषय मोठ्या स्वरूपातला असणारा अमृत महोत्सव सुवर्ण महोत्सव आपल्या जिल्ह्याला लाभलेला आहे। कदाचित इकडं माहिती आलेली असेल नाही आली असेल, पण कीर्तनातून सांगणं हे खूप गरजेचं आहे म्हणून विषय मांडतोय। आपल्या या जिल्ह्यामध्ये लातूरमध्ये विश्ववंद्य ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, संत जनाबाई हेलिकॉप्टरने फेब्रुवारी महिन्यामध्ये 22 तारखेपासून 2 मार्च पर्यंत सर्व संतांची मांदी आली आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहे। आणि हा सोहळा असा आहे, जसं आळंदीचं वर्णन करत असताना आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव 84 सिद्धांचा सिद्ध भेटे वेळा पुढं काय ऐसा सुख सोहळा, तसं ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही असा सोहळा ह्या जिल्ह्यामध्ये होणार आहे। आणि हा सोहळा होत असताना बघा, ज्ञानेश्वर नावाचे 375, तुकाराम नावाचे 375, नामदेव नावाचे 375 संतांची नावे असलेली एक दिंडी निघणार आहे। आणि त्या दिंडीमध्ये 375 पताका, 375 कळस, 375 तुळशी, बरं जवळपास तालुक्यातले सर्वच्या सर्व वारकरी, जिल्ह्यातले सर्वच्या सर्व वारकरी कीर्तनकार फेटे बांधून आदल्या दिवशी दिंडीला असणार आहे। लातूर मधून हा सोहळा सिद्धेश्वर मंदिरामधून, लातूर शहरामधून मांजरा कारखान्याजवळ असणारा खानापूर या 400 एकराच्या मैदानावरती हा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा सोहळा गुरुबंधू हरिभक्त परायण वैराग्य मूर्ती तुमचे ज्ञानेश्वर माऊली छोटे माऊली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे मित्र सखे म्हणा हरिभक्त परायण धर्मनिष्ठ किशोरजी महाराज शिवणीकर यांनी हा अतिशय आपल्या संकल्पनेमधून हा सोहळा या ठिकाणी आपल्या जिल्ह्याकडे त्यांनी तो खेचून आणलेला आहे। आणि आपलं थोडं भाग्य म्हणावं की असा सोहळा ना भूत ना भविष्यात माग कधी झाला आणि पुढं होणार नाही म्हणू शकत नाही, पण होतील, पण लवकर काय असे होणार नाही। मग